हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक निफ्टीच्या एक्सपायरीबद्दल. जी करंट एक्सपायरी आहे राईट, लाईक 25 जुलैची एक्सपायरी जी आहे त्या एक्सपायरीबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि थोडंफार वाटलं जर आपण स्पेसिफिकली टेक्निकल चार्ट बेसवरती काय निफ्टी मोमेंटम देऊ शकते किंवा एक स्पेसिफिकली इम्पॅक्ट जो आहे तो कसा येऊ शकतो ते आपण बघणार आहोत. आणि सेकंडली कोणती स्ट्रॅटेजी जनरली वर्कमध्ये येईल, लाईक एखादा बुलपुट स्प्रेड, एखादा बेअरपुट स्प्रेड किंवा बेअर कॉल स्प्रेड किंवा एखादा स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल जनरली ट्राय करूया आपण आणि ते फिगर आउट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो लेट्स सी. जर मी थोडंफार एक्सपायरीबद्दल सांगायचं म्हटलं तर जनरली काय होतं ना की एक्सपायरीला काहीतरी काही ग्रीक्स जे असतात ते इम्पॅक्ट खूप जास्त आणतात आपल्या पोझिशन्सवरती. ओके, फर्स्ट अंडरस्टँडिंग ग्रीक्स. ओके, पहिला जे आहे ते आपण ग्रीक्सबद्दल अंडरस्टँड करूया की लॉजिक काय त्या पार्टचं आणि एक स्पेसिफिकली काय इम्पॅक्ट येऊ शकतो त्याचा. ओके, सो ॲज यू नो की थीटा, मेनली आपल्याला थीटाबद्दल जाणून घ्यावं लागेल. ओके, ज्यांना थीटा माहिती आहे त्यांनी हीच गोष्ट पुढे कंटिन्यू करू शकता डायरेक्टली स्किप करून, बट थोडाफार ज्यांना माहिती नाही थोडाफार क्लिअरिटी पाहिजे, सो तुम्ही एकदा पुन्हा बघू शकता. So what is theta? Theta is specifically a change in premium with respect to change in days to expiry. Okay? Change in premium with respect to days to expiry की माझा प्रीमियम कितीने चेंज होता है जर माझा 1 डे तिकडून निघाला तर किंवा एक्सपायरी तिकडून निघून गेली तर, एक दिवस तिकडून निघून गेला तर. ओके, म्हणजे काय, सपोज जर प्रीमियम माझा आहे 100 रुपये, सपोज स्टॉक आहे 1000 रुपयाला आणि 10 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. ओके, नाव सपोज आता स्टॉक प्राईस 1000च आहे आणि फक्त आता 5 दिवस बाकी आहेत, मार्केट हल्लाच नाही त्या लेवलला, बट डेज टू एक्सपायरी जिकडे 10 दिवस बाकी तिकडे 5 दिवस झाले. सो माझा जो प्रीमियम असेल ना तो 100 नसणार, तो असणार 60 किंवा 70 असणार. राईट, सो हा जो 30 रुपयाचा डिफरन्स आहे हा काय आहे, हा जनरली तुम्हाला सांगतो थीटा. सो व्हॉट इज थीटा, की माझी ऑप्शन प्रीमियम जे आहे ते किती व्हॅल्यू लूज करतो. ओके, सो थीटाची एक आणखी कॅरेक्टरिस्टिक असते, जास्त डिटेलमध्ये नाही थीटा घेत, सोपाच आहे थीटा. सपोज जसे 25 दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, सपोज 10, 5 दिवस आणि 0 डेज. ओके, आणि सपोज इथे प्रीमियम चालू आहे 100, 200, 300, 400, 500. ओके, सो थीटा ना तुम्हाला काही असा डीके होताना दिसेल हळूहळू, आणि जसं जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी ना तुम्हाला एक असा कर्व बघायला मिळतो. म्हणजे एक कॅरेक्टरिस्टिक येते ह्याची की फार बाय एक्सपायरी जेव्हा आपण असतो ना तेव्हा थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो असतो डीके होत असतो, पण मायनर इम्पॅक्ट असतो, छोटा छोटा इम्पॅक्ट असतो. पण तेच जेव्हा आपण फार एक्सपायरीवरून नियर बाय एक्सपायरीवरती येतो तेव्हा थीटा जो डीके असतो तो लाईक असा होतो, क्विक मेजर इम्पॅक्ट जो असतो तो थीटावरती होतो. ओके, सो जर मी बघायला गेलो तर आपल्याला बऱ्याच स्ट्रॅटेजीज मिळतील ज्या एक स्पेसिफिकली डिरेक्शनवरती बेट करायला मिळतील किंवा स्पेसिफिकली नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी मिळतील. राईट, सो ते आधी आपण डिस्कस करूया की स्ट्रॅटेजीज कोणत्या आपण एक स्पेसिफिकली ट्रेड करायच्या. ओके, सो जनरली स्ट्रॅटेजीजबद्दल जर मी सांगायचं म्हटलं ना, मी बिलीव्ह करतो 2 गोष्टीवरती, एक फार बाय एक्सपायरी आणि एक नियर बाय एक्सपायरी. ओके, कन्सेप्च्युअली बघितलं तर लॉजिकली तुम्ही पण माझ्याशी रिलेट कराल काय आहे. ओके, लेट्स सी. जर मी फार एक्सपायरी असेल, एक्सपायरी ओके मोर दॅन 15 डेज बाकी आहेत, सपोज 15 डेज लेफ्ट टू डेज टू एक्सपायरी. ओके, आणि सपोज मी एक नियर एक्सपायरी असेल. ओके, सपोज ह्याला बाकी आहेत, लेट्स अज्युम की एक ऑलमोस्ट लेस दॅन 15 डेज, म्हणजे लेस दॅन 15 डेज म्हणजे एक्सपायरीपेक्षा 15 दिवस बाकी आहेत डेज टू एक्सपायरीला. ओके, इथे आहे 15 दिवसापेक्षा जास्त एक्सपायरी आहे, इथे आहे लेस दॅन 15 डेज. मंथली एक्सपायरीबद्दल थोडंफार आपण डिस्कस करूया. ओके, सो जेव्हा तुम्ही फार एक्सपायरी असता, ओके फार बाय एक्सपायरी असता, तेव्हा तुमच्या जो फेवरमध्ये असतो तो डेल्टा, दुसरा जो असतो वेगा मीन्स IV चा ग्रीक आहे, आणि तिसरा जो असतो तो असतो थीटा. ठीक आहे, आता म्हणजे सर थीटा कसा बेनिफिट आहे, आय विल एक्सप्लेन यू. ओके, बघा डेल्टा जो आहे ना
डेल्टा फार बाय एक्सपायरीवरती खूप जास्त इम्पॅक्ट करतो ॲज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. OTM स्ट्राईकचा जर तुम्ही डेल्टा बघितलात ना, तर OTM स्ट्राईकचा जो डेल्टा असतो दॅट ॲक्ट लाईक अ ATM. थोडाफार ATM सारखा होतो. पूर्ण ATM असतो 0.5 नसतो, पण 0.43, 44, 45 राईट असा डेल्टा असतो. आणि तेच नियर बाय एक्सपायरी बघा, त्याच स्ट्राईकचा डेल्टा तुम्हाला 0.3, 0.2 बघायला मिळतो राईट. सो डेल्टा जो असतो कुठेतरी फार एक्सपायरीला खूप चांगला असतो. व्हॉट इज वेगा? वेगा डेल्टा आधी सांगतो. डेल्टा इज वॉट स्पेसिफिकली नवीन असते त्यांना थोडा युजफुल होईल. डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. की माझी जर अंडरलाईन किती मूव्ह करते तर माझा प्रीमियम कितीने मूव्ह करणार ते तुम्हाला सांगतो डेल्टा. ओके, व्हॉट इज वेगा? वेगा स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. की जर माझी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 1%ने चेंज झाली तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे ते तुम्हाला सांगतो वेगा. ओके, सो फार एक्सपायरी जर तुम्ही बघितलं तर वेगा जो असतो तो स्पेसिफिकली खूप जास्त ॲक्टिव्ह असतो आणि वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरीला जास्त असतो. ओके, हायर ऑर्डर ग्रीक्सचं मी बघायला म्हटलं तर जर तुम्हाला एखादी ग्रीक्सवरती व्हिडिओ पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये सांगा की आय वॉन्ट व्हिडिओ ऑन स्पेसिफिक व्हिडिओ ऑन ग्रीक्स. सो ग्रीक्सवरती आपण एक नवीन व्हिडिओ पुन्हा बनवले आहेत प्रिव्हियसली, पण जर तुम्हाला पाहिजे तर यू कॅन पोस्ट इट. ट्राय करू आपण ती व्हिडिओ बनवायचं. त्यानंतर जो आहे थीटा. व्हॉट इज थीटा जे आता आपण बघितलं, चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1 days किंवा डेज टू एक्सपायरी, किती दिवस बाकी येते. ओके, सो जेव्हा मी फार बाय एक्सपायरी असतो ना तेव्हा आय सजेस्ट यू आय स्पेसिफिकली गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, मी डेबिट स्प्रेडने जाणार. डेबिट स्प्रेड म्हणजे काय, मी जास्त प्रीमियम मार्केटला देतोय. सो पहिला येतो एक बुलिशमध्ये बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि सेकंड येतो बेरीसाठी बेअर पुट स्प्रेड. ओके ओके, सो जनरली हे आपण बनवू कारण मार्केटला आपण प्रीमियम जास्त देतो. सो प्रीमियम दिल्यामुळे हा जो इम्पॅक्ट आहे तो येतो. थीटा कसा फेवरमध्ये आहे, जसं मी म्हणालो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप मायनर इम्पॅक्ट असतो. सो मायनर इम्पॅक्ट असल्यामुळे कुठेतरी जो आहे मला प्रीमियमचा डिके होण्याचे चान्सेस तेवढे जास्त नाही आहेत फार बाय एक्सपायरीला, कारण ह्या दोन ग्रीक्स माझ्या फेवरमध्ये आहेत त्यामुळे. ओके, लेट्स टॉक अबाउट दी नियर एक्सपायरी. सो नियर एक्सपायरीला काय होतं की तुमच्या फेवरमध्ये जो असतो ना तो असतो थीटा. ओके, मेनली कारण हे सगळ्या ग्रीक्सना हळूहळू त्यांच्या व्हॅल्यू हळूहळू लूज करत जातात. त्यामुळे हा जरी इम्पॅक्ट द्यायला सुरुवात केली ना तरी तो क्युअर करण्याचं काम करतो थीटा. ओके, कारण ह्याचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप मेजर इम्पॅक्ट असतो फार एक्सपायरीला. ओके, दॅट इज द रिझन थीटा कुठेतरी फेवरमध्ये असतो नियर बाय एक्सपायरी. सो मी काय इथे सजेस्ट करीन तुम्हाला किंवा मी एक रेकमेंड करतो इथे की क्रेडिट स्प्रेड. ओके, व्हॉट इज क्रेडिट स्प्रेड्स? क्रेडिट स्प्रेड जनरली तुम्हाला एक सांगायचं म्हटलं बुलिशसाठी तर बुलपुट स्प्रेड आहे. ओके, आणि बेरीसाठी जर सांगायचं म्हटलं तर बेअर कॉल स्प्रेड आहे. ओके, ह्यात काय आपण करतो जनरली ॲट द मनी किंवा OTM थोडाफार आपण विकत घेतो आणि इन द मनी सेल करतो. ओके, सो इन द मनी सेल केल्याने त्याचा प्रीमियम जास्त असतो त्यामुळे आपण प्रीमियम जास्त रिसीव्ह करतो आणि प्रीमियम जास्त रिसीव्ह केल्यामुळे थीटा जो आहे तो हळूहळू डीके देतो त्याला, त्यामुळे बेनिफिट आहे. सिम्पल बघा का लॉजिक आहे फार बाय एक्सपायरीला डेबिट स्प्रेड बनवायचं. फार बाय एक्सपायरीला आपण मार्केटला प्रीमियम देतोय. सो जेव्हा आपण प्रीमियम देतो मार्केटला तेव्हा बेनिफिट एका गोष्टीचा होतो जो असतो प्रीमियम आपण देतोय. सो त्याच्यामुळे डेल्टा वेगा हे जे इम्पॅक्ट आलं त्यामुळे प्रीमियम माझा वाढू शकतो आणि त्याचा बेनिफिट मला बघायला मिळू शकतो. नियर बाय एक्सपायरी 15 days बाकी आहेत. का मी क्रेडिट स्प्रेड सजेस्ट करतोय, कारण क्रेडिट स्प्रेडमध्ये आपण प्रीमियम मार्केटमधून घेतोय. सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर मार्केटने 1-2 दिवस लेट केला किंवा 1-2 दिवस लेट मोमेंटम आले तर जो थीटाचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे मला लॉस नाही होणार, त्याच्यामुळे मला बेनिफिट होणार. जर मार्केट साईडवेज जरी गेला थोडाफार बुलिश जाऊन किंवा बेरीज जाऊन स्टील आय गॉट अ बेनिफिट, कारण मी याकडे प्रीमियम आहे जो मी मार्केटमधून कलेक्ट केला आहे आणि तो हळूहळू डीके होतोय. सो दॅट्स वाय जेव्हा आपण फार एक्सपायरी असतो आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड and if I am near by expiry I'll try to go with the credit spread. ओके, नाव ह्याचं निफ्टीवरती अनालिसिस कसं करू ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक आयडिया द्यायची आवडेल मला, जी स्पेसिफिकली आहे की स्ट्रॅडल्स. ओके, जनरली जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टी बघत असाल तर खूप जण तुम्ही व्हिडिओ बघितल्यासारखी लोक स्ट्रॅडल बनवतात. सो स्ट्रॅडल्स पण तुम्ही बनवू शकता. ओके, स्ट्रॅडल्स पैसा कसा कमवतो, पैसे कसे कमवले जातात स्ट्रॅडल ते आता आपण बघूया. आपण जे डिस्कस करणार आहोत ते शॉर्ट स्ट्रॅडलबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, सो शॉर्ट स्ट्रॅडलमध्ये आपण काय करतो स्पेसिफिकली की ATM कॉल आणि पुट
सेल करतो. ओके, ATM कॉल अँड पुट केस सेल करतो. सो तुमचा पे ऑफ काही असा दिसतो स्ट्रॅडलमध्ये, लाईक दिस. ओके, थोडं हे ना, तो पे ऑफ काही असा दिसतो स्ट्रॅडलमध्ये. ओके, सो हा जो पार्ट असतो ना, हा तुमचा प्रॉफिटेबल पार्ट असतो आणि हा जो असतो हा तुमचा लॉसवाला पार्ट असतो. थोडा इकडे येणार हे. ओके, सो तुमचा पे ऑफ काही असा दिसतो बघा. हा जो आहे तो तुमचा लॉसवाला पार्ट असतो आणि हा जो आहे प्रॉफिटेबल पार्ट असतो. ओके, सो मार्केट ना एका रेंजमध्ये राहायला पाहिजे. ओके, काय असतं, सपोज इथे कॉलचा प्रीमियम सपोज चालू आहे, एक ॲट द म्हणजे सपोज कॉलचा प्रीमियम चालू असेल 100 रुपये, सपोज ह्याचा पण 100 रुपये चालू आहे, 200 रुपये झालं, दोघांचा कंबाईन, मग ही तुमची रेंज बनली. ओके, जर मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिला तर 2-3 दिवस स्टील ह्या रेंजमध्ये राहिला सपोज, तर मला जो बेनिफिट आहे तो इकडे बघायला मिळतो. ओके, स्ट्रॅडलमध्ये. ओके, तर एका रेंजमध्ये मार्केट राहायला पाहिजे. सो जनरली आपण काय करणार की निफ्टीमध्ये बघणार की मोमेंटम जास्त आहे का किंवा नाही आहे का. जर असेल तर मी एखादी क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, कारण मी नियर बाय एक्सपायरी आहे. पण जर नसेल मोमेंटम, थोडाफार वाटलं की मार्केट साईडवेज राहू शकतो, सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन स्ट्रॅडल बनवणार, ATM कॉल अँड पुट विकणार आणि त्याला स्ट्रॅडलमध्ये कन्वर्ट करणार. ह्याला आपण हेज पण करू शकतो. जेव्हा आपण हेज करतो तेव्हा ह्याला बटरफ्लाय कन्वर्ट होतो. इथे तो बटरफ्लाय बनतो त्याचा, जेव्हा आपण OTM कॉल अँड पुट बाय करतो ज्यांनी सेल केलं आहे. सो त्याच्याने पोझिशन जी आपली हेज होते, सो जेव्हा आपली पोझिशन हेज होते त्यामुळे माझा प्रॉफिट रिड्यूस होतो डेफिनेटली, बट माझा रिस्क पण कमी होतो. जिकडे डिरेक्शन येते, सपोज स्ट्रॅडलमध्ये जर एखादी डिरेक्शन आली तर अनडिफाईंड लॉस आहे तिकडे, तोच अनडिफाईंड लॉस जेव्हा मी हेज करतो तेव्हा माझा प्रॉफिट कमी होतो पोर्शन एरिया, बट माझा लॉस पोर्शन एरिया पण कमी होतो. सो आय नो दॅट की माझा मॅक्झिमम लॉस किती आहे जर मार्केटने ह्या लेवलपर्यंत डिरेक्शन दिली. जर नाही दिली तर बेनिफिट किती आहे, प्रॉफिट किती आहे ते पण तुम्हाला बघायला मिळतं. ओके, सो दॅट इज द रिझन मोस्ट ऑफ द टाईम लोक बटरफ्लाय बनवतात. बट ही कन्सेप्ट मला सांगायची होती कारण बऱ्याच लोकांना नसते माहिती ही कन्सेप्ट की डेबिट स्प्रेड काय असतं, क्रेडिट स्प्रेड काय असतं, स्ट्रॅटेजीज आपण जनरली कशा बनवल्या पाहिजे त्याच्यावरती. सो दिस इज द थिंग, हे आहे आन्सर. ओके, नाव व्हॉट आय डू, मी येतो. ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट समजली असेल प्लीज पुढे जा, नसेल समजली एकदा पुन्हा बघा. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. शॉर्टमध्ये मी सांगितलं जे जनरली बऱ्याच व्हिडिओमध्ये नाही सांगत, कोणत्याही यूट्यूब चॅनलमध्ये एवढ्या डिटेलमध्ये नाही सांगणार, किंवा जर सांगितलं असेल तर एवढ्या सोप्या पद्धतीने नाही सांगणार. इन्फायनाईट व्हिडिओजमध्ये आपण इन्फायनाईट एक डिस्कस केले आहे, बट अजून जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेल पाहिजे ना, फक्त बुल कॉल स्प्रेडवरती, फक्त बुलपुट स्प्रेडवरती, माझ्याकडे खूप चांगला कंटेंट आहे. तुम्ही रिक्वेस्ट करा, तुमच्या रिक्वेस्टवरती सगळं काही बनेल. राईट, सो ज्या कंटेंट तुम्हाला पाहिजे मेन्शन करा, आपण त्याच्यावरती ट्राय करू डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणं. ओके, सो मी व्हॉट्सॲपच्या होमस्क्रीनवरती येतो. ओव्हरऑल इंटरफेस असा आहे. सो ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. सो गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. आणि व्हिडिओ लायब्ररीबद्दल मी सांगतो, पुढे आपण डिस्कस करूया तेव्हाच. ओके, ठीक आहे. सो मी काय करणार, पहिला चेक करतो निफ्टीचा मोमेंटम काय आहे. ओके, सो सपोज मी चार्ट्समध्ये जर इथे आलो, ओके, आणि हे जे आहे ना ते मी सपोज 1 डेवर ठेवतो, डेली चार्टवर ठेवतो. ओके ओके, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात तर निफ्टीचा काही दिवसापासून जर तुम्ही ट्रेंड बघितलात ना, इट्स इन अ पॉझिटिव्ह ट्रेंड. बघा इथे जो आहे तो नेगेटिव्ह आला आहे. व्हाय, बिकॉज इट्स अ इलेक्शन डे, थोडा इलेक्शनचा रिझल्ट होता तेव्हाचा दिवस आहे तो. बट नंतर तुम्ही ट्रेंड बघितला तर इट्स कम्प्लिटली ऑन अप ट्रेंड. खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे निफ्टीचा. थोडाफार जो इथे करेक्ट झाला तो मे बी पॉसिबल आहे प्रॉफिट बुकिंगमुळे असेल, शॉर्टमुळे असेल, राईट. बट ओव्हरऑल जर मी ट्रेंड बघितला तर निफ्टी इज इन करंटली अ बुलिश मोमेंटम. ठीक आहे, इथे अग्रेसिव्ह बुलिश होता पण इथे बघा थोडासा सस्टेन करतो. सो मॉडरेटली बुलिश मी म्हणू शकतो. तेच जर मी फ्युचर्स बिल्टअप बघितला निफ्टीचा तर जनरली बघा तुम्हाला इथे लॉंग अनवाइंडिंगचे सायकल बघायला मिळेल. आजच्या दिवसात जो शॉर्ट बिल्टअप झाला आहे जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करते, सो शॉर्ट जो तो कुठेतरी खूप जास्त इम्पॅक्ट आहे, राईट. सो दॅट इज द रिझन की मार्केटने शॉर्ट दिलेला पण अगेन त्याने कव्हर केला आहे. यू कॅन सी थोडाफार शॉर्ट दिलेला अगेन आजच्या दिवसात एंड ऑफ द डेपर्यंत थोडाफार कव्हर करतोय तो. बट स्टील आय एम होपिंग की थोडाफार शॉर्ट बिल्टअप आहे. सो सेंटिमेंट जो आहे ना मार्केटचा मॉडरेटली बुलिश आहे बिकॉज ऑफ देर इज अ सम शॉर्ट बिल्टअप ॲज वेल, राईट. सो व्हॉट आय डू रॅदर दॅन गोईंग विथ द स्ट्रॅडल, ओके, मी स्ट्रॅडल बनवण्यापेक्षा, का, कारण मला माहिती आहे की मोमेंटम येऊ शकतो, एकतर बॅरिश येऊ शकतो किंवा बुलिश येऊ शकतो. बट नेट 75% 80% जर मी ट्रेंड बघितला तर निफ्टीचा इट्स करंटली ना पॉझिटिव्ह झोन, पॉझिटिव्ह ट्रेंड आहे निफ्टीचा, राईट. सो
व्हॉट आय डू, मी स्ट्रॅडल बनवण्यापेक्षा डिरेक्शनची मला भीती आहेच ना, सो मी काय करणार, मी एखादा बुलपुट स्प्रेड बनवतो. ओके, सो बुलपुट स्प्रेड आपण कसं बनवायचं, ट्रेडिंगमध्ये येणार, ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये येणार मी. ओके, सो ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तर निफ्टी इथे बघायला मिळेल. एक्सपायरी आपण सिलेक्ट केलं, जर तुम्हाला एक्सपायरी चेंज करायची तर यू कॅन गो, बट आपण एक्सपायरीमध्ये सिलेक्ट करायची, ट्रेड बनायची, त्यामुळे 25 जुलै मी इथे सिलेक्ट करणार. आता इथे बुलिश, बॅरिश, इदर वेज आणि ऑस्किलेट बऱ्याच गोष्टी आहेत. सो सपोज जर मी बुलिश बनवायची असेल, बॅरिश बनवायची असेल, इदर वेज, ऑस्किलेट, ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्यांचा जो स्केलेटन आपल्याला पाहिजे असतो तो स्केलेटन तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळेल. ओके, सो सपोज मी बुलिशवरती इथे क्लिक केलं. ओके, नाव बुलपुट स्प्रेडला आपण काय करणार, जो स्केलेटन आपल्याला पाहिजे ॲट द मनी पुट बाय करून इन द मनी पुट विकणार. ओके, यू कॅन सी 24,352 इज अ करंट मार्केट प्राइस ऑफ द निफ्टी. 24,350चा पुट बाय केला आहे आणि 24,400चा पुट सेल केला आहे. इट्स जस्ट अ स्केलेटन, बट ट्राय करा रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती जनरली 1:2 किंवा 1:3च्या आसपास असली पाहिजे. ओके, ॲज यू कॅन सी, जर सपोज मला फिअर काय मार्केटमध्ये की 1-2 दिवसात मोमेंटम येईल किंवा उद्या थोडाफार डिरेक्शनल मार्केट होऊ शकतं त्याचं मला वाटतं, राईट. सो मी काय करणार, बुलपुट स्प्रेड बघा, जर मार्केटने डिरेक्शन दिली नाही, जर मार्केट खाली पडला तर 1270 इज ना मॅक्झिमम लॉस. 1270चा जो आहे तो मॅक्झिमम लॉस असेल. आणि जर मार्केटने उद्या डिरेक्शन दिली, ओके, तर 2480चा जो प्रॉफिट आहे तो मला बघायला मिळतो. जर मार्केट 100 पॉईंट जरी उद्या वरती पाहिला तर 1800चा जो आहे तो प्रॉफिट बघायला मिळते. ओके, सो थोडाफार मी ह्याला ना अजून एक दिवसच बाकी आहे ना, सो थोडाफार मी डिरेक्शन अजून कमी करतो. बट वॉट आय एम होपिंग की मार्केट थोडाफार बुलिश राहू शकतो, त्यामुळे मी बुलिश घेतलं आहे आणि 1:1 ट्राय केला आहे मी रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायचा. कारण थोडा एकच दिवस बाकी आहे, तो एवढी मोठी मोमेंटम मी अँटिसिपेट नाही करते कारण मॉडरेटली बुलिश आहे. बट ते जर माझ्याकडे 7-8 दिवस एक्सपायरीला असते बाकी, तर डेफिनेटली मी 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड ठेवला असता, कारण डिरेक्शन मला कुठेतरी तिकडे बघायला मिळाली असती. ठीक आहे, सो मी काय केलं इथे हे, लेट्स सी, मी ह्याला 5 लॉट्सवरती करतो. ओके, सो 5 लॉट्स बेसिसवरती किती प्रॉफिट अँड लॉस आहे ते तुम्ही बघू शकता. 5,000चा लॉस आहे, समोर जर मोमेंटम आहे तर 7,000. 1:1 जनरली कुठेतरी इथे आपल्याला बघायला मिळतोय. ओके, सो मी काय करणार, मी इथे येऊन ही पोझिशन सेव्ह करणार. ओके, सो इथे ही पोझिशन मी सेव्ह करू शकतो. सो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रिअल MTM आहे ना तो तुम्हाला माय पोझिशनमध्ये रिफ्लेक्ट होणार. ओके, सो कन्सेप्ट आजची हीच होती की ओव्हरऑल जर मला एखादा ट्रेड बनवायचा असेल निफ्टीमध्ये एज पर दी करंट एक्सपायरी, सो हाऊ आय विल गो. आणि तेच जर सपोज मला 1 जुलै जुलैची 1 जुलै नाही 1 जुलैच होती ना, स्पेसिफिकली कोणती होती एक्सपायरी, नेक्स्ट 1 ऑगस्ट, सॉरी नॉट अ जुलै, 1 ऑगस्ट जर मला एक्सपायरी कशी, आय नो दॅट मी फार एक्सपायरी आहे, देन मी बुल कॉल स्प्रेडला जाईन आणि मी ह्याला 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवणार, कारण एक्सपायरीला अजून 4-5 दिवस बाकी आहेत आणि थोडाफार बुलिश सेंटिमेंट आहे. सो वॉट आय विल डू, थोडा ट्राय करणार मी, मोमेंटम येण्याची भीती असेल, मोमेंटमचे चान्सेस, तो मला मोमेंटममध्ये पैसा मिळू दे ना. यू कॅन सी, जर मार्केटने मोमेंटम दिले 1:2 1:3च्या आसपास आहे, 1:2च्या आसपास आहे, बट स्टील आय एम होपिंग. ओके, नाव यू कॅन सी, जर मार्केटने मोमेंटम दिली तर 5,000चा प्रॉफिट एका लॉटवर, नाही दिली तर 3,000चा लॉस आहे. सो 1:2च्या आसपास आहे कुठेतरी आणि ह्याला मल्टिपल बाय 5 लॉट केलं तर आय कॅन क्रिएट. डेबिट स्प्रेड बनवलं आहे कारण मला एक्सपायरीचा लांब आहे मी आणि दॅट इज द रिझन मी डेबिट स्प्रेड इनिशिएट केलं. सो जो काही तुमचा रिअल MTM असेल तो तुम्हाला रिफ्लेक्ट होणार माय पोझिशनवरती अँड यू कॅन सेव्ह इट हिअर, इथून तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, सो स्ट्रॅटेजीज पार्ट इज द मेन थिंग. बघा, डिरेक्शन जो आहे ना आपण अँटिसिपेट करू शकतो, बट इट्स नॉट कंपल्सरी की प्रत्येक वेळी डिरेक्शन माझ्या फेवरमध्ये येईल, राईट. इफ यू फ्लिप अ कॉइन 50-50 प्रोबॅबिलिटी आहे, बरोबर. बट जर मी मार्केटचं बघायला गेलो, आपण डिरेक्शन सपोज मी अँटिसिपेट केले की बुलिश येऊ शकते आणि मी एखादी स्ट्रॅटेजी पण बनवली आहे, बट जर मार्केट खाली पडला तर मी त्या स्ट्रॅटेजीला कसं क्युअर करू. माझी लॉस होणार आहे मला माहिती आहे, पण त्या लॉसला मी मिनिमाइज कसं करू. जिकडे माझा 10,000चा लॉस असेल तिकडे मी 2,000च्या लॉसवर कसं क्लोज करू. इनफॅक्ट 7,000 आपण आपला कॅपिटल वाचवतो ना, ती खूप स्ट्रॅटेजी इम्पॅक्ट असते, ते स्पेसिफिकली असं ते खरं असतं, तो खरा ऑप्शन ट्रेडर असतं, राईट. डिरेक्शन आली तर 10,000चा प्रॉफिट आहे, तर त्याला मी अजून मॅक्झिमाइज कसा करू माझ्या फेअरमध्ये मार्केट चाललं. तर स्ट्रॅटेजीजवरती जर तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर हे तर मी नॉर्मल सांगितलं आहे, पण जर तुम्हाला आणखी स्ट्रॅटेजीजवरती इन डिटेल व्हिडिओज पाहिजे असतील सो लगेच सांगा, आपण त्यावरती व्हिडिओज बनवू. आणि स्पेसिफिकली जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अजून पाहिजे असतील, बऱ्याच
पोझिशनल ट्रेडिंगवरती, व्होलॅटिलिटी ट्रेडिंगवरती आपण व्हिडिओ बनवली आहे. सो त्याची जी लिंक आहे, व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो क्लिक ऑन दॅट, तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. आणि सेकंडली लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा. जितके जास्त लाईक, जितके जास्त कमेंट, तितकी आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.